UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांच्या हत्येतील प्रत्येक दोषीवर कारवाई करणार, कुणालाही आम्ही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। वाल्मिक कराडचं पुण्यात सीआयडी समोर आत्मसमर्पण, सीआयडी पथक वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना। कराडवरील गुन्ह्याची सुनावणी आजच होणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, शरण जाण्याआधी व्हिडिओ पोस्ट करत वाल्मिक कराडची प्रतिक्रिया। राजकीय द्वेषापोटी माझं नाव बीड हत्या प्रकरणात जोडलं, कराडचा आरोप। दोषी आढळल्यास न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगायची तयारी, असंही वक्तव्य। माझ्यावरील खंडणीची खोटी फिर्याद दाखल, वाल्मिक कराडने खंडणीचे सर्व आरोप फेटाळले। फडणवीसांच्या तत्परतेनेच वाल्मिक कराड पोलिसांना शरण, मारहाणीचा व्हिडिओ कॉल पाहणारा कराडही हत्येच्या गुन्ह्यात येईल, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंकडून शरण जाण्यासाठी निरोप आला का? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, तर वाल्मिकवर मोका लावण्याचीही मागणी। वाल्मिक कराडला साथ देणाऱ्या मंत्र्यांवरही 302 चा गुन्हा दाखल करा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर मनोज जरांगेंची मागणी। वाल्मिक कराड शरण येणं हे पोलीस आणि सीआयडीचं अपयश, प्रकाश सोळंकेंची टीका। गुन्हेगार जर स्वतःहून शरण येतात मग पोलीस यंत्रणा काय करते? संतोष देशमुखांच्या मुलीचा सवाल, फरार आरोपींनाही अटक करण्याची मागणी। सतीश वाघ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे बँक स्टेटमेंट तपासणार, गुन्ह्यात वापरलेली बाईक आणि कार जप्त, पत्नी मोहिनी वाघसह सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्वाची बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता, पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मतदान केल्याचं लिहून दिलं, पण मिळाली 60 मतं, बच्चू कडूंचा दावा। ब्राह्मणवाडा थडी गावातील ईव्हीएमवर कडून शंका व्यक्त। फटाके आणि आतिषबाजी करत रशिया आणि न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं भव्य स्वागत, 2025 मध्ये प्रवेश करणारा जगातील पहिला देश म्हणून साऱ्यांनी दिली सकारात्मक ऊर्जा। न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक गोव्यात, सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले, कलंगूट बीचवर ही पर्यटकांची मोठी गर्दी। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात, गणपतीपुळेच्या निळाशार समुद्रात पॅरासेलिंगला पर्यटकांची पसंती। मुंबईतील विविध मार्गांवर आज रात्री बेस्टच्या 25 जादा बस, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पहाटेपर्यंत लोकल सेवा। 31च्या पार्श्वभूमीवर निर्णय। 31 निमित्त राज्यातील दारूची दुकानं, पब आणि बारच्या वेळेत वाढ, पब आणि बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर 13 स्थानकांमधील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, गर्दी कमी करण्यासाठी 2 जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री स्थगित। 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात, रत्नागिरीतील आरेवारेमध्ये झिपलाईनचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।